Hello friends, Premendra welcomes you to Easy Ink channel. मित्रांनो, असं म्हटलं जातं की इंग्लिश इज द विंडो फॉर द वर्ल्ड. इंग्लिश इज द विंडो फॉर द नॉलेज आणि बरंच काय. But today we are going to focus on a different aspect of that English language. एक वेगळ्या अंगानं आणि वेगळ्या ढंगानं आपण या इंग्लिश भाषेच्या महत्त्वाकडे आणि इंग्लिश भाषेच्या वैशिष्ट्यांकडे जाणार आहोत. आजच्या या सेशनचं टायटलच तुमच्यासाठी समवॉट शॉकिंग, समवॉट डिफरंट, समवॉट हटके आहे. येस, इंग्लिश इज द मोस्ट करप्टेड लँग्वेज इन द वर्ल्ड. येस, दिस इज द टायटल. English is the most corrupted language in the world. आश्चर्यचकित झालात ना? पाहूयात आपण नेमकं याच्या मागची कारणं काय आणि ही भाषा अशा पद्धतीनं कशा प्रकारे बनत गेली, वाढत गेली आणि आपल्या सगळ्यांना घडवत गेली. बेसिकली इट वॉज अ डायलेक्ट ऑफ जर्मनिक पीपल. जर्मनमध्ये राहणाऱ्या लोकांची ही बोली भाषा त्यावेळेस होती. ती लोक ती भाषा वापरून त्यांचा संदेश वहनाचं किंवा कम्युनिकेशनचं कार्य करत होते. काही दिवसानंतर त्याच्यामध्ये काही बदल होत गेले आणि मग ही जर्मनिक पीपलची भाषा जगासाठी उपयुक्त ठरू लागलेली अशी ही सगळ्यात जास्त बोलली जाणारी आणि साधारणपणे 150 देशांमध्ये जिला फर्स्ट लँग्वेज किंवा सेकंड लँग्वेजचा दर्जा दिली गेलेली ही जगातली भाषा ठरली. बट फ्रेंड्स, वाय इंग्लिश बिकम अ वर्ल्ड लँग्वेज? कसं काय शक्य झालं हे? एका जर्मनिक पीपलच्या भाषेला जगानं एवढं डोक्यावर का उचलून घेतलं असावं? लेट अस गो वन बाय वन द रिझन्स बिहाइंड इट. त्याच्या मागे असलेल्या कारणांचा दांडोळा आपण या सेशनमध्ये घेणार आहोत. द फर्स्ट थिंग म्हणजेच ही भाषा वर्ल्ड लँग्वेज का झाली त्यातलं पहिलं कारण हे होतं की ॲडॅप्टेशन्स म्हणजे या भाषेनं इतर गोष्टींना स्वीकारण्याचं जे काही कौशल्य म्हणा किंवा जी काही त्याच्यातली गुणवत्ता होती ती या ठिकाणी त्या भाषेला वर्ल्ड लँग्वेजकडे घेऊन गेली. ॲडॅप्टेशन जे काही तिच्याजवळ आलं त्या भाषेनं स्वीकारलं. अर्थात जर्मन, ग्रीक, फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश, अरेबिक, हिब्रू, संस्कृत अँड सो ऑन. all these words from these different languages are adapted by this language. Yes, English language adapted all these language words आणि म्हणून ती जगाची भाषा होऊ शकली. दुसरी क्वालिटी या भाषेची अशी होती की बॉरोविंग. टू बॉरो मीन्स टू टेक समथिंग फ्रॉम समबडी. इतरांकडून काही घेण्याची जी वृत्ती होती त्याच अर्थानं बॉरोविंग्सला या ठिकाणी आपण पाहूयात. हिंदी असेल, तमिळ असेल, मराठी असेल अँड सो ऑन फ्रॉम डिफरंट लँग्वेज हेल्प्ड टू एन्हान्स, हेल्प्ड टू इन्क्रीज द व्होकॅब्युलरी ऑफ इंग्लिश लँग्वेज. आणि म्हणून ह्या भाषेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य हे होतं की तिनं बॉरो करत गेली आणि म्हणून ही भाषा एवढी समृद्ध होत गेली, वर्ल्ड लँग्वेज होत गेली. तिसरी गोष्ट ही होती की लिंग्वल फ्रँकनेस म्हणजेच भाषिक जी काही त्याच्यामध्ये ॲडॅप्ट करून घेण्याची, त्याच्यामध्ये स्वीकारण्याची, त्याच्यामध्ये असलेली जी काही मोकळीकता होती ती या ठिकाणी या भाषेजवळ होती आणि म्हणून ही भाषा लिंग्वल फ्रँकनेस म्हणून या ठिकाणी पुढे आली आणि म्हणून ही भाषा वर्ल्ड लँग्वेज होऊ शकली. यातलं शेवटचं कारण हे होतं ते म्हणजे फ्लेक्झिबिलिटी. यस, लवचिकता. या भाषेमध्ये एवढी लवचिकता होती की या भाषेनं पाहिजे ते चेंजेस पाहिजे त्या भाषेकडून स्वीकारत स्वतःला समृद्ध केलं. अँड
Because of these reasons only, this language become a world language. म्हणून या भाषेला एवढं मोठं समृद्ध करता आलं, ही भाषा स्वतः एवढी समृद्ध होऊ शकली. आणि मग अशाच पद्धतीनं ही भाषा पुढे जात जात आपल्या भारत देशामध्ये सुद्धा जेव्हा आली, तेव्हा या भाषेलाही त्या पद्धतीनं स्वीकारलं गेलं आणि इथल्या भाषेला सुद्धा त्या भाषेनं छानपैकी स्वीकारलं आणि त्यातूनच उदय झाला तो इंग्लिशचा. येस, English. What is mean by that English? Hindi plus English. So both these language, bilingual method or bilingual use is to be done throughout our India. आणि मग अशा पद्धतीनं ही भाषा भारताची सुद्धा थर्ड लँग्वेज, काही ठिकाणी सेकंड लँग्वेज, तर काही राज्यांमध्ये फर्स्ट लँग्वेज म्हणून काम करू लागली. याच भाषेच्या संदर्भानं आपण पुढे असाही विचार करू शकतो की वाय इंग्लिश इज अ वर्ल्ड क्लास अँड वर्ल्ड मास लँग्वेज. म्हणजे जगातल्या अतिशय उच्चभ्रू अशा लोकांनीही या भाषेला स्वीकारलं आणि याच भाषेचा स्वीकार समाजातल्या तळागाळातील लोकांनी सुद्धा केला. का असं होऊ शकलं? तर या भाषेमध्ये असलेली जी काही फ्रँकनेस होता, या भाषेमध्ये असलेली जी काही फ्लेक्झिबिलिटी होती, या भाषेतल्या ॲडॅप्टेशनचं जी क्वालिटी होती, यामुळंच ही भाषा वर्ल्ड क्लास आणि वर्ल्ड मासची लँग्वेज होऊ शकली. येस. नेक्स्ट थिंग, दॅट इंग्लिश इज द लँग्वेज विच हॅव नंबर ऑफ एक्सेप्शन्स. मग ही भाषा करप्ट होत गेली असा एक शब्दप्रयोग जेव्हा आपण करतो, तेव्हा त्या ठिकाणी त्याच्या मागे असलेली जी काही भूमिका आहे ती या वाक्यामधून आपल्याला लक्षात येते की इंग्लिश इज द लँग्वेज विच हॅव नंबर ऑफ एक्सेप्शन्स. म्हणजे अपवादानं भरलेली ही एक भाषा आहे. प्रचंड अपवाद या भाषेमध्ये आहे. मग ते शब्दात असतील, वाक्यात असतील, त्यांच्या वापरात असतील, त्यांच्या उच्चारणात असतील, त्यांच्या स्पेलिंग रायटिंगमध्ये असेल, अशा अनेक ठिकाणी त्यातले एक्सेप्शन्स आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून ही भाषा एक्सेप्शननं भरलेली भाषा आहे असं आपण म्हणतो. इंग्लिश इज हॅव्हिंग नंबर ऑफ डिफरंट स्पेलिंग प्रॉब्लेम्स. स्पेलिंग प्रॉब्लेममध्ये तर खूप असे प्रॉब्लेम्स आपण इंग्लिश लँग्वेजचे वर्ड्स लिहिताना फेस करत असतो. आणि म्हणून ही भाषा हळूहळू थोडीशी करप्ट होत गेली. तसंच इंग्लिश इज हॅव्हिंग व्हेरियस फनेटिक इश्यूज. आता या फनेटिक या शब्दाच्या प्रोनन्सिएशनच्या संदर्भानं जर आपण बोललो, कोणी याला फोनेटिक म्हणेल, कोणी फनेटिक म्हणेल. म्हणजेच काय की असे अनेक उच्चारणं अनेक शब्दांच्या संदर्भानं पुढे येत गेले आणि मग त्यातले इश्यूज, फनेटिक इश्यूज अराइज्ड देअर. आणि म्हणून इंग्लिश बिकम द मोस्ट करप्टेड लँग्वेज. आता या करप्टेडचा अर्थ नेमका काय? सर, तुम्ही बराच वेळचा करप्टेड असा शब्दप्रयोग करताय, बट व्हॉट इज एक्झॅक्ट मीनिंग ऑफ दॅट वर्ड करप्टेड लँग्वेज? इट इज अ मिक्स्ड, इम्प्युअर ऑर एररफुल लँग्वेज. करप्टेड या शब्दाचा अर्थ या ठिकाणी असा घ्यायचा आहे की ही मिक्स्ड झालेली भाषा आहे. कारण या भाषेनं अनेक भाषेतले शब्द स्वीकारलेले आहेत. ही भाषा इम्प्युअर झालेली आहे. म्हणजे जी जर्मनिक पीपल बोलत होती ती भाषा इथं न राहता ती आता इम्प्युअर झालेली आहे. कारण त्याच्यामध्ये झालेल्या अनेक शब्दांची ही जी काही भेसळ आहे याच्यात, आणि ती एररफुल झालेली आहे. कारण फ्रेंचमधले वर्ड्स जेव्हा इंग्लिशमध्ये येतात त्यांची स्पेलिंग्स तशी घेऊन येतात, परंतु त्यांची उच्चारणं तशी नसतात. कधी ती उच्चारणं तशी असतात तर स्पेलिंग्स तसे नसतात. आणि याच्यातूनच तयार झाली इंग्लिश एक करप्टेड लँग्वेज. मग आता याच भाषेचा जर मी अधिक गांभीर्यानं आणि थोडासा सखोलतेनं विचार करू लागलो तर मला लक्षात येईल की वाय अँड हाऊ इंग्लिश लँग्वेज इज the most corrupted, or why or how English become the most corrupted language in the world. म्हणजे या भाषेला मोस्ट करप्टेड करण्यासाठी, मोर एररफुल करण्यासाठी, मोर इम्प्युअर करण्यासाठी कोणकोणत्या भाषांचा अंतर्भाव त्या ठिकाणी झाला, कोणकोणत्या भाषांनी या ठिकाणी भूमिका बजावली या इंग्लिशला करप्टेड करण्यातही आणि पर्यायी
समृद्ध करण्यासाठी सुद्धा. बघा, काही शब्दांच्या माध्यमातून, उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की अनेक भाषेतल्या शब्दांनी त्यात कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि त्या इंग्लिश लँग्वेजला वर्ल्ड लँग्वेज केलेलं आहे. पहिल्यांदा पाहूया तर जर्मन कॉन्ट्रीब्युशन. व्हॉट और हाऊ द वर्ड्स कम इन इंग्लिश. मग यातलं पहिलं आहे जर्मन कॉन्ट्रीब्युशन. जर्मननी कोणती शब्द या लँग्वेजला दिली तर लीक, स्कीपर, डॉक, डेक, pump, etc. These are different words which are directly taken from the German language, and this is the contribution of German. Next one, Greek contribution. It is a huge contribution. ग्रीक भाषेनं इंग्लिशला खूप खूप समृद्ध करण्यामध्ये खूप खूप मोठी भूमिका बजावली. खरंच. मॉर्ग, मूवमेंट, पेन्सिल, पर्सन, collection, soil, stupid, nuisance, officer, bus, telephone, microbiology, etc. Number of words. About 10% English words are only from Greek language. Yes, you can understand the importance and the weightage of that Greek contribution. याच्यानंतर फ्रेंच कॉन्ट्रीब्युशननं सुद्धा खूप महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन इंग्लिशसाठी दिलेलं आहे. त्यांचे काही शब्द जर आपण पाहिले तर आपल्या ते लक्षात येतील. जसं की प्रेसिडेंट, रिप्रेझेंटेटिव्ह, काँग्रेस, कॉन्स्टिट्यूशन, पार्लमेंट, सिटी, विलेज, कोर्ट, डिनर, सपर, लिबर्टी, अटेन्शन, पेंटर, कारपेंटर, प्लम्बर, टेलर, ड्रामा, literature, art, politics, and so on. Number of French words contributed to develop the English language. The next contribution, that is Italian contribution. Corridor, pedestal, stanza, extravaganza, crescendo, all these words are taken from the Italian language. See friends, these are different contributions. The next one, that is Spanish contribution. What the Spain has given, that Spanish language has given, that cigar, guerrilla, that guerrilla tactics, ज्याला आपण गनिमी कावा असं म्हणतो, या शब्दांचं या ठिकाणी guerrilla, matador, mosquito, vanilla, and so on. These are some different words which are directly taken from the Spanish language. That is Spanish contribution. The next one, that is Arabic contribution. Camel, candy, cotton, mosque, sugar, syrup, zero. These are the different words which are nothing but the Arabic contribution. The next one, that is Hebrew contribution. Jubilee, Masiha, Mana. These are the words from the Hebrew contribution. So friends, this is the contribution. The next contribution, that is modern and classic Sanskrit contribution. खरंच भारतातल्या समृद्ध असलेल्या संस्कृत भाषेनं सुद्धा या भाषेला अजून समृद्ध करण्यासाठी आपलाही वाटा उचललाय. आर्यन, that is a nobleman. अवतार, ॲक्सिस, कर्चीफ, चक्र, धर्म, गुरु, पंडित, राज, सती, कामसूत्र, निर्वाणा, palanquin, योगा, योनी, सूत्र, स्वस्तिका, असे अनेक संस्कृत शब्द जशाला तसे इंग्लिश लँग्वेजनं स्वतःकडे घेतले. स्वतःला समृद्ध करण्यासाठी या शब्दांना स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतलं आणि जगासमोर सहिष्णुता हा गुणधर्म ठेवला. त्याच पद्धतीनं तमिळ कंट्रीब्युशन सुद्धा करी, जिंजर, मँगो, राईस, all these words are spoken in that Tamil language, and these words are directly taken in English dictionary. So this is a Tamil contribution. The next one, that is Hindi contribution. This is the first language of our India, what is to be said.
भारताची राष्ट्रभाषा म्हणून आपण ज्या भाषेकडे हिंदीकडे पाहतो त्या भाषेनं सुद्धा या इंग्लिशला समृद्ध करण्यासाठी आपलं कॉन्ट्रीब्युशन देऊ केलं आहे. येस, पाजामा, नवाब, कर्मा, योगी, स्वामी, नेता, सारी, मोक्ष, त्याग, तपस्या, बुद्धिज्म, अड्डा, लंगर, परिषद and gymkhana and different words like this. So this is the contribution from Hindi language, and this language given number of different words to English. And the next and the last contribution, that is Marathi contribution. माझी भाषा, मातृभाषा. या मातृभाषेनं सुद्धा या मावस भाषेला ज्याला आपण म्हणतो त्या भाषेला समृद्ध करण्यासाठी भाकरी असेल, पुरणपोळीसारखे शब्द सुद्धा या भाषेला दिले. आणि म्हणून अशा या विविध भाषांना, जगात बोलल्या जाणाऱ्या, विविध राज्यांमध्ये बोलल्या जाणाऱ्या, विविध प्रांतांमध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषांनी या इंग्लिश भाषेला समृद्ध करण्यासाठी खूप छान पद्धतीनं आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे. आणि म्हणून ही भाषा सगळ्या भाषांचं सुंदर असं मिश्रण झालेली आहे. अनेक भाषांचा सुंदर मिलाप या भाषेमध्ये दिसून येतो. आणि म्हणून ती भाषा त्या अर्थानं प्युअर जरी राहिली नसली, ती इम्प्युअर जरी झालेली असली, ती करप्टेड जरी झालेली असली मित्रांनो, तरीसुद्धा ती आज जगाची विंडो म्हणून काम करते आहे. इट इज अ वर्ल्ड विंडो ऑफ नॉलेज. आणि म्हणून या भाषेला जगानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारलेलं आहे आणि या भाषेचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. तर मित्रांनो, याच संदेशानं, याच भाषेचा छानसा स्वीकार करून आपण या भाषेला इथून पुढे स्वतःला समृद्ध करण्यासाठी वापरूया, एवढा एक संदेश देऊन आपण या ठिकाणी या सेशनला पूर्णविराम देऊया. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. टिल देन, गुड बाय.